आणि आम्ही आता निघतोय देवदर्शनाला. लेट्स गो नाउ. अगं गाईज इथे बांगड्यावाल्याच नव्हत्या. सो नो रील. लिपस्टिक अर्धी निघाली. त्याचा रिझल्ट आहे गाईज. गाईज सायरन वाजायला लागलाय कारण का आता गडाचे दरवाजे बंद होणार आहेत. आत्ता वाजलेत 1:15 किंवा 1:30 वाजले असते आणि आम्ही आता निघतोय देवदर्शनाला. पहिले जाणार आहे तुळजापूरला. 4-5 वाजेपर्यंत पोहोचू. सो आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे. तोच आम्ही गाडीमध्ये सगळ्या बॅग्स ठेवल्या. तर आम्ही चप्पल घालून निघतोच आहे. ॲज युजल आमचंच पहिलं आवरून झालं आहे सगळ्यांमध्ये. बाकीच्या आवडत आहेत अजून. काय फायनली निघलोय आम्ही. खूप मुश्किल सगळे मावलेत. एवढं सगळे बसतात गाडी निघालोय. फायनली आम्ही आता तुळजापूरमध्ये पोहोचलो आणि आता फ्रेश करते. मग आम्ही आंघोळ करून साडी नेसून जाणार आहे मंदिरात. Few moments later. गाईज फायनल लुक. लेट्स गो नाउ. अगं चहा पिऊन झालाय गाईज. आता आम्ही चाललोय मंदिरात. गाईज सो मच क्राऊड, सो मच गर्दी. आम्ही बसलोय सगळे तिथे. आम्ही बाहेर आलो आणि जे मेन माणसं होती ज्यांचं दर्शन होणं इम्पॉर्टंट होतं, जसं की नवरा नवरी आणि माझा आई पप्पा, ते VIP पास काढून गेले कारण का खूप म्हणजे खूप गर्दी होती. लिजिट 3 तास लागणार होते लाईनमधनं जायला. आणि आम्हाला इकडं जेजुरीला पण जायचं आहे. तिकडे 6 वाजता गड बंद होतो. म्हणून आम्ही असं ठरवलं की आता ते चौघच गेले VIP ने आम्ही बाहेर थांबलो. आम्ही फोटोज वगैरे काढतोय. स्वतः आल्यावरती आम्ही जेजुरीला जायला निघणार. आता आम्ही आलोय बांगड्या भरायला. म्हणजे ती मला एक रील काढायची आहे म्हणून आलोय आता मंदिराच्या बाहेर. बेकार उडे आणि आता आम्ही ती रील काढणार आहे. गाईज इथे बांगड्यावाल्याच नव्हत्या. सो नो रील. हो गया अब गाईज तुळजापूर का दर्शन. गाईज फायनली आम्ही आता जेवायला थांबलोय. खूप भूक लागलेली आहे. सकाळी नाश्ता पण केला नव्हता आम्ही. सो आता आम्ही जेवणार आहे आणि मी तर जेवण झाल्यावर पहिलंच झोपणार आहे आणि मग डायरेक्ट जेजुरीला बसल्यावर उठणार. लिपस्टिक अर्धी निघाली. मी आता CNG भरायला थांबलोय. अजून जेजुरी काय आलेली नाही आहे. अजून आम्ही जेजुरीला पोहोचायचं आहे आणि आम्ही आता वटाणे घेतलेत खायला. उद्याचा रिझल्ट आहे गाईज. गाईज सायरन वाजायला लागलाय कारण का आता गडाचे दरवाजे बंद होणार आहेत. 9:30 वाजायला आले आणि आम्ही आता चाललोय घरी. उद्या ह्या पोराचा रिझल्ट आहे 10वीचा. तुला काय सांगायचंय, काय बोलायचंय तुला? किती मार्क पडतील तुला काय वाटतंय? नापास.
नाही गाईज, हा खोटं बोलतोय. हा फार हुशार आहे. हा मला तर वाटतं टॉप करणार आहे. म्हणजे हा 90+ 90+ जाणार आहे गाईज. नाही बघूयात आपण. आता तर आम्ही देवाला पण आलोय. मग तुला काय वाटतं? मला तर वाटतं 80 अबाव जाशील तू. बी पॉझिटिव्ह बोल. जाशील नाही जाशील बोल. मला वाटत कसला निगेटिव्ह बोललाय हा. शी गाईज उगाचच मी याला भेटवलं तुम्हाला. आम्ही खूप लेट पोचलो. लिटरली आता बंदच व्हायला आलंय गड. बट फायनली आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता घरी चाललोय. आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करते. सी यू गाईज इन नेक्स्ट ब्लॉग. तब तक के लिए बाय. लव यू ऑल.